कसली रोगवेव? सुनामी आहे ती, आणि तिच्यापासून दूर पळायचं सोडून तिच्यावर स्वार व्हायचं म्हणतोस? अरे डोकं बिकं फिरलंय का तुझं? सचिन घाबरून ओरडला. सुनामी भूकंपामुळे तयार होते. ही रोगवेवच आहे, कदाचित अप्राप्य मंत्राच्या शक्तीनेच तयार झालेली. मी रोगवेवबद्दल खूप वाचलंय. अनेक जहाजे उलथून लावल्यात अशा अजस्त्र लाटांनी आजवर. मंगेश, तू आधी जहाजावरचं व्हील ताब्यात घे. बटनांवरच्या सूचना वाचून जहाज मॅन्युअल मोडवर टाका. आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे. पुढच्या 3-4 मिनिटात ती लाट आपल्यावर येऊन आदळेल, मी घाई करत म्हटलं. पण 3-4 मिनिटात इतकं प्रचंड जहाज इतक्या वेगात असताना दिशा कसं बदलणार? लिंबाजीने विचारलं. बदलेल. आपण अँकर खाली पाडू. जहाज काही क्षणांपुरतं झटका घेऊन थांबेल. तेव्हाच मंगेश, तू व्हील गरागर फिरवून जहाज डावीकडे फिरव, थेट त्या लाटेच्या दिशेने. आम्ही लगेच अँकर पुन्हा वर उचलू, मी पटापट सूचना केल्या. तुला इतकं सगळं कसं माहीत जहाजाबद्दल? राजेशने गोंधळून विचारलं. पायरेट्स ऑफ कॅरिबियन 10-10 वेळा पाहिल्याचा परिणाम आहे हा, मी म्हटलं. 2 आणि 4 व्हीलर सोडून मी आयुष्यात इतर कुठलंच वाहन चालवलं नाही, आणि तू थेट टायटॅनिक चालवायला सांगतोस? माझे हात आताच थरथरतायत, मंगेश चिरकलेल्या आवाजात म्हणाला. स्वतःवर विश्वास ठेव मित्रा, तू करू शकतोस. आपण भारतीय मंगळावर यान घेऊन जाऊ शकतो. मग हा दर्या काय चीज आहे? मला तुझ्यावर विश्वास आहे. हनुमंताचं नाव घे आणि चढव जहाज त्या लाटेच्या उरावर. मी अक्षरशः ओरडलोच. प्रत्येकाच्याच अंगात दैवी शक्ती संचारली. आम्ही पटकन आपापल्या कामाला लागलो. मंगेशने क्रूजच्या इलेक्ट्रॉनिक व्हीलचा ताबा घेतला. जहाज मॅन्युअल मोडवर टाकलं. आम्ही अँकर ड्रॉप केला. बुलडोझरसारखा प्रचंड अँकर गडगडत खाली जाऊ लागला. 400-500 मीटर खाली जाऊन स्थिरावला. जहाज झटका घेत थांबलं. मंगेशने पूर्ण ताकदीने जहाजाला डावी दिशा दिली. व्हील तुटेल की काय असं वाटू लागलं. आम्ही पुन्हा अँकर वर खेचला. जहाज आता थेट त्या रोगवेवच्या समोर आलं. त्या महाकाय लाटेने पुढचं क्षितिजही झाकून टाकलं. जहाज आणि ती अजस्त्र लाट जुनं वैर असल्यासारखे एकमेकांवर धावून गेले. आम्ही डोळे मिटून केबिनमधली जी दिसेल ती वस्तू घट्ट पकडून बसलो. लाटेची उंची वाढत गेली. आता ती जहाजाच्याही कित्येक फूट वर होती. बाळकृष्णाने आपल्यावर छत्र धरणाऱ्या वासुकीकडे पाहावं तसं आम्ही त्या लाटेकडे पाहत होतो. फरक इतकाच की वासुकी श्रीकृष्णाचं रक्षण करत होता आणि ही मायावी लाट आम्हाला चिरडून टाकण्यासाठी सरसावली होती. अखेर लाटेचा आघात जहाजावर झालाच. आम्ही डोळे घट्ट मिटून किंचाळू लागलो. पण जहाजाचा पुढचा त्रिकोणी भाग लाटेला कापू लागला. जहाज सरसर लाटेवर चढलं. ढगफुटी झाल्यासारखं बदाबद पाणी आत आलं, पण जहाज बुडालं नाही. प्लॅन यशस्वी ठरला. जहाज आडवं असतं तर मात्र त्या लाटेने नक्कीच बॅटच्या मधोमध लागलेल्या चेंडूसारखं आम्हाला सीमारेषेबाहेर भिरकावून लावलं असतं. लाट ओसरताच आम्ही बेभान होऊन किंचाळलो. एकमेकांना मिठ्या मारल्या. अप्राप्य मंत्राचा आणखी एक जीवघेणा डाव आम्ही उधळून लावला होता. पण लवकरच आमच्या सुटकेच्या आरोळ्यांनाही बुजवून टाकेल अशी प्रचंड घनगंभीर गाज ऐकू आली. आम्ही समोरच्या काचेतून बाहेर पाहिलं. आभाळ खाली पडतंय की काय असा भास झाला, पण खरं तर ती दुसरी रोगवेव होती. आधीच्या लाटेपेक्षा दुप्पट उंच, ऐसपैस पसरलेली. आम्ही कुठल्याही प्रकारे या लाटेवर स्वार होऊच शकलो नसतो. जगातील कुठल्याच जहाजात या 100 फुटी लाटेसमोर टिकण्याची क्षमता नव्हती. तिचा अजस्त्रपणा पाहूनच आमची छाती दडपून गेली. डोळ्यांसमोर मूर्तिमंत मृत्यू दिसू लागला. आता काय करायचं? लवकर बोल, आता काय करायचं? सचिन ओरडला. प्लीज, तुझ्याकडे काही प्लॅन असेल तर आताच सांग चेतन. 5 मिनिटात ही लाट येऊन जहाजावर आदळेल आणि आपल्यासह जहाजाच्याही ठिकऱ्या उडतील, विजय मला गदागद हलवत म्हणाला.
पण मी त्या लाटेच्या उंचीनेच दडपून गेलो होतो. आजवर आम्ही कित्येक अमानवी गोष्टींचा सामना केला, लढलो, त्यांना पुरून उरलो, जिंकलो, जीव वाचवला. पण आज आम्ही जिंकणं शक्य नव्हतं. जगात कोणीच सर्वश्रेष्ठ नसतो. प्रत्येक शेरास कधी ना कधी सव्वा शेर भेटतोच. आज आम्हाला सव्वा शेर भेटला. मी डोळे मिटले, तसे बाकीचेही समजून चुकले. आज सुटका नाही, हीच अंतिम वेळ. सचिन मात्र अजूनही काहीतरी कर, मला इतक्यात मरायचं नाही, असे माझ्या कानी कपाळी ओरडत होता. हे नैसर्गिक संकट नाही, ही अप्राप्य मंत्राची शक्ती आहे मित्रा. या लाटात थांबणार नाहीत. आपण ही 100 फुटी लाट ओलांडली तरी पुढे त्यापेक्षा अजस्त्र लाट तयारच असेल. अखेर मृत्यूने आपल्याला गाठलंच. या मायावी ताकदीपुढे शरणागती पत्करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, राजेश खिन्नपणे म्हणाला. मला आठवलं, 2-3 दिवसांपूर्वी आपापल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहताना एकेकाचे फुललेले चेहरे. आता त्या स्वप्नांवर मृत्यूच्या महाकाय लाटेची सावली पसरली होती. आमचं कुठलंच शहाणपण या मायावी लाटेपुढे चालणार नव्हतं. मायावी या शब्दाने एकाएकी डोक्यात प्रकाश पडला. अप्राप्य मंत्र या पृथ्वीवरील सर्वात मायावी गोष्ट असेल कदाचित, पण या ब्रह्मांडात त्याहूनही मायावी नक्कीच काहीतरी आहे. याक्षिक, मी त्याला कसं विसरलो. लाटांवर थैथै नाचणाऱ्या जहाजाच्या केबिनचं दार उघडून मी डेकवर आलो. समोर ती प्रचंड लाट पर्वतासारखी पसरलेली, क्षणाक्षणाला पुढे येत जाणारी. आणखी थोड्या वेळाने तिने आमच्या डोक्यावरचं अवकाशही व्यापलं असतं, पण त्याला अजून काही मिनिटांचा अवधी होता. अजूनही रात्र होती. वर तारे लखलखत होते. मी याक्षिकांच्या मृगव्याध ताऱ्याकडे नजर फेकून दोन्ही हात उंचावले आणि त्या अजस्त्र लाटेच्या राक्षसी गाजेपेक्षा मोठ्याने गर्जना केली. हे अवकाशस्थ याक्षिका, मला ठाऊक आहे, तू जिथे असशील तिथून आम्हाला पाहतो आहेस. एक वेळ अशी होती जेव्हा आपण शत्रू बनून एकमेकांविरुद्ध उभे ठाकलो होतो, पण मी तेव्हाही तुझ्या डोळ्यात पित्याचे वात्सल्य पाहिले होते. आज माझा आणि माझ्या मित्रांचा जीव पणाला लागलाय, आणि सोबतच कित्येकांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नेही. म्हणूनच हा तुझा वंशज तुला आवाहन करतोय, तुझ्या पुढे हात पसरतोय. या मायावी संकटातून आमची सुटका कर. मी कधीच कुणापुढे हात पसरले नाहीत आणि यापुढेही पसरणार नाही, पण माझ्या पूर्वजांनो, आज तुम्हालाही माझी साथ ऐकावीच लागेल. मी टाहो फोडला आणि गुडघ्यावर बसलो. ती महाकाय लाट आता जहाजावर येऊन ठेपली होती. कुठल्याही क्षणी ती उल्कापातासारखी जहाजावर कोसळली असती आणि ठिकऱ्या उडाल्या असत्या. आमचे अवशेष अथांग दर्याच्या पोटात कायमसाठी दफन झाले असते. पण तेवढ्यात आकाशातून एक प्रखर प्रकाशाचा कवडसा लाट चिरत खाली आला, जणू दैवी आशीर्वादच. तो प्रकाश जहाजावर पडताच अवतीभवती आपोआप एक पारदर्शी घुमट तयार झाला. त्या घुमटात आमचे जहाज आणि आसपासचा भाग सुरक्षित होता. समुद्रही शांत होता. ती महाकाय लाट घुमटावर आदळली, पण फुटून विखुरली. जहाजावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मग अशा एकामागून एक कितीतरी खवळलेल्या लाटा घुमटावर धडकत राहिल्या. त्या लाटांना भेदून घुमट जहाजासकट पुढे सरकत राहिला. सगळेच जण डेकवर एकत्र उभे राहून मानवी इतिहासातील हे परमोच्च आश्चर्य पाहत होते. अखेर ती रात्र सरली. लाटा धडकणं बंद झालं. घुमट नाहीसा झाला. आम्ही मायावी बहुरूप्याचे मनोमन आभार मानले. जहाज चेन्नईच्या किनाऱ्यावर पोचलं होतं. आमचं जहाज सोडून समुद्रातील इतर कुठल्याच जहाजाला रात्री असा भयंकर अनुभव आला नव्हता. जहाजावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या सर्वांना जाग आली. काय घडलं याची कुठलीच स्मृती नसलेल्या त्या सर्वांनी आपापल्या कामाला सुरुवात केली. डेझीला मात्र सगळं आठवत होतं. बाहेर काय काय घडलं तिने आपल्या केबिन बाहेर पडताच विचारलं. ते तुला माहीत नसलेलंच बरं, मी हसत म्हटलं. चेन्नईला योगिनीही क्रूजवर चढली, अर्थात एक अनोळखी पर्यटक बनून. तिला आमच्याच शेजारची केबिन मिळाली होती.
रात्री सगळ्यांनी एकत्र बसून जे घडलं त्यावर चर्चा केली. योगिनीचा अप्राप्य मंत्रावर विश्वासच बसेना. आम्ही काहीतरी सुरस काल्पनिक कथा सांगत आहोत असं तिला वाटलं. आणखी 24 तासांनी आम्ही पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावर उतरलो. पुढे माया बंदरापर्यंतचा अतिशय खडतर प्रवास होता. योगिनी बसने पुढे जाणार असं ठरलं, तर आम्ही एक खाजगी गाडी बुक केली. घनदाट जंगल आणि अधेमध्ये 2 बेटांना जोडण्यासाठी फेरीबोटीचा प्रवास. गाडी फेरीवर चढवणं, पुन्हा उतरवणं, पुन्हा जंगलातून तासनतासाचा प्रवास. अशा अंग मोडून टाकणाऱ्या खडतर सफरीनंतर आम्ही माया बंदरला पोचलो. तिथे आमच्यासाठी आधीच आरामदायी सी व्ह्यू कॉटेजेस बुक केलेल्या होत्या. आम्ही तो पूर्ण दिवस आरामात घालवला. संध्याकाळी ऊन कमी होताच दर्याच्या पाण्यात डुबून श्रमपरिहार केला. रात्री ठरल्याप्रमाणे गुपचूप योगिनी भेटायला आली. आमच्या आधी पोचून सबंध दिवस तिने खूप माहिती मिळवली होती. निजामाचा खजिना घेऊन तिन्ही जहाजं अंदमानला पोचली खरी, पण माया बंदरावर फक्त 2च जहाजांवरचा माल उतरवण्यात आला होता, कारण त्या दिवशी वातावरण खूपच खराब होतं. अवकाळी पाऊस कोसळत होता. वादळ वारं सुटलं होतं. एक जहाज किनाऱ्याला लागण्याआधीच फुटलं आणि बुडालं. सर्व पेट्या समुद्र तळाशी गेल्या. कोळसाच आहे असं वाटल्याने कुणी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कुणीच शोधण्याचा प्रयत्न केला नाही? निजामाच्या माणसांनीही नाही? कमाल आहे, किरण म्हणाला. कदाचित त्या जहाजात खरंच कोळसा असेल आणि इतर 2 जहाजात खजिना. त्या 17 जणांनी म्हणूनच बुडालेल्या जहाजावर ऊर्जा खर्च न करता बाकीच्या जहाजांवरील खजिना दडवण्याकडे लक्ष दिलं. मी अंदाज बांधला. बुडालेल्या जहाजामागे लागलो तर विनाकारण लोकांच्या नजरेत संशय उत्पन्न होईल. त्यापेक्षा हा खजिना आयताच समुद्राच्या पोटात दडवला गेलाय. दुसरा इतर ठिकाणी लपवू, मग पुढे कधीतरी इथलाही खजिना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवू, असाही विचार त्यांनी केला असण्याची शक्यता आहे, लिंबाजी म्हणाला. मलाही पटतंय हा हे, योगिनी म्हणाली. ठीक आहे, आपल्याला अखेर डायव्हिंगची प्रॅक्टिस कामाला येणार तर हैदर अलीला फोन करा. उद्या सकाळीच सर्व डायव्हिंग गिअर्स इथे पोचले पाहिजेत. 2 मोटरबोटीही भाड्याने घ्याव्या लागतील, पण त्यांची माणसं नको. विनाकारण संशय निर्माण होईल. बोटी आपणच चालवायच्या. सकाळी 6 वाजताच समुद्रात जायचं. 2-3 तास डायव्हिंग करून बुडालेल्या जहाजाचा शोध घ्यायचा. नंतर कडाक्याचं ऊन पडेल तेव्हा आपण लंच ब्रेक घेऊ. 4 वाजता ऊन उसरलं की पुन्हा सुरुवात करू. मी पटापट सूचना दिल्या. ओके प्रोफेसर, रॉजर दॅट, सचिन म्हणाला. योगिनी, तू बुडालेल्या जहाजाचं GPS मार्किंग करून ठेवलंच असशील ना, मी विचारलं. हो, पण एक छोटीशी अडचण आहे मित्रांनो, तिने दबक्या आवाजात म्हटलं. परवाच एका 100 फुटी लाटेखाली जलसमाधी घेता घेता वाचलोय. त्याआधी यतीच्या अकराळ विक्राळ जबड्यातून बचावलो. औरंगाबादला भूसुरुंगातून फुटता फुटता वाचलो. आता यापुढे ती छोटीशी अडचण काय सतावणार, योगेश म्हणाला. आधी ऐकून तरी घेशील का अडचण काय आहे ती, किरण रागावून म्हणाला. तर अडचण अशी आहे की ज्या भागात ते जहाज त्या पेट्यांसकट बुडालंय ना, तो भाग शार्क्सचं नंदनवन आहे, योगिनी गंभीर आवाजात म्हणाली. खोलीत एकच शांतता पसरली. बाहेरच्या दर्याची गाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. कोणत्या प्रजातीचे शार्क्स, मी विचारलं. टायगर आणि बुल, कधी कधी हॅमरहेडसुद्धा, योगिनीने माहिती पुरवली. चला, म्हणजे खेळच खल्लास. जगात सर्वाधिक बळी घेणाऱ्या टॉप 10 शार्क्सपैकी 3 इथे आपल्या स्वागताला हजर आहेत. तर साला हे ट्रेजर हंट आहे की मौत का खेल, मंगेश म्हणाला. खजिना जितका मोठा, धोकेही तितकेच अधिक. आपल्याला अब्जोपती बनायचंय ना, मग हा धोका पत्करावाच लागणार मित्रांनो, सचिन समजूतदारपणे म्हणाला. असं बोलणारच रे तू, तुला कुठे डायव्हिंग जमतंय. तू मस्त बोटीवर थांबून ट्रॅकिंग करणार. जीव तर आमचा पणाला लागणार आहे, राजेश भडकला. आपल्याकडे 2 बोटी असतील.
आपण भरपूर कच्चं चिकन मटण सोबत नेऊ. आपल्या डायव्हिंग स्पॉटपासून 2 किलोमीटर अंतरावर ते ठराविक वेळेने टाकत राहू. रक्ताच्या वासाने शार्क तिथे जातील आणि आपल्याला डायव्हिंगची संधी उपलब्ध होईल. काय म्हणता? विजयने सुचवलं. एकदम बरोबर. मी, मंगेश आणि योगिनी असा एक, राजेश, लिंबाजी आणि किरण असा दुसरा गट असेल जे डायव्हिंग करतील. एका गटाचा ऑक्सिजन संपला की ते वर येतील, रिफिल करतील. तेव्हा दुसरा गट डायव्हिंगसाठी खाली जाईल, खजिन्याचा शोध घेईल. विजय आणि विशाल शार्क्सना चारा टाकणाऱ्या बोटीवर असतील. सॅटेलाइट फोनने आपल्या संपर्कात राहतील, कारण समुद्रात मोबाईलचं नेटवर्क असणार नाही. इथल्या बोटीवर सचिन आणि योगेश थांबतील, ड्रोन सांभाळतील आणि लिडारच्या मदतीने बुडालेल्या जहाजापर्यंत पोचायला आपल्याला मदतही करतील. मी कामाची विभागणी केली. तेव्हाच योगिनीला आमच्या दाराच्या खिडकीजवळ कुणाची तरी सावली दिसली. ती पटकन बाथरूममध्ये जाऊन लपली. गुपचूप दार उघडलं. दाराला अगदी चिटकून उभी असलेली डेझी आत पडता पडता वाचली. डेझी, तू इथे? आय एम सरप्राइज्ड, मी म्हटलं. आय हॅव रेंटेड अ विला नियर युअर कॉटेज. तुझाच पाठलाग करत इथे आली होती. आय थॉट यू मस्ट बी अलोन, बट यू ऑल आर हॅव्हिंग गुड टाईम. सो मी जाते. उद्या भेटेन. सी यू. गुड नाईट. डेझी हलत डुलत निघून गेली. तिच्या तोंडाला वाईनचा भपकारा येत होता. मी पुन्हा दार लावून घेतलं. या बेवडीचं काहीतरी कर हा. उद्या तुझ्या पाठोपाठ खजिन्यापर्यंत येऊन पोचेल ती. मी तिला माझ्या खजिन्यातली एक कवडी देखील देणार नाही. आधीच सांगून ठेवतो तुला. सचिन बडबडला. कोणता तुझा खजिना रे? कधीपासून ऐकतेय माझा खजिना माझा खजिना करतोय. तुझ्या आजोबाने ठेवला होता की पणजोबाने? योगिनी भडकली. तू कशाला चिडतेस? तसा तर तो तुझ्या आजोबा किंवा पणजोबाचाही नाही. सचिनने उलट उत्तर दिलं. शांत रहा मित्रांनो, आपापसात भांडू नका. खजिना कोणाच्याच बापाचा नाही. जो खजिना शोधून काढेल तो त्याचाच आहे. आपण सर्व मिळून तो शोधूया. डेझीची काळजी तुम्ही करू नका. मला माहिती आहे तिचं काय करायचं ते, मी म्हटलं. त्यानंतर योगिनी आपल्या खोलीत निघून गेली. आम्हीही निमूटपणे झोपलो. पहाटे आमचा डोळा उघडण्याआधीच सर्व सामान येऊन पडलं होतं. किनाऱ्यावर 2 मोटरबोटीही तयार होत्या. कच्च्या मांसाची गोणी घेऊन विशाल आणि विजय ठरवलेल्या लोकेशनवर निघून गेले. जहाज जिथे बुडालं असेल त्या ठिकाणचं अंदाजे GPS मार्किंग योगिनीने केलं होतं. आम्ही त्या ठिकाणी पोचलो. ड्रोन आणि लिडारच्या मदतीने समुद्रतळाचा शोध घेतला. तासाभरातच एका ठिकाणी बुडालेल्या जहाजाचे अवशेष आढळले. आम्ही त्या जागेवरच बोट नेऊन उभी केली. डायव्हिंगची पहिली पाळी टीम Aची होती. त्यात मी, मंगेश आणि योगिनी असे 3घे होतो. आम्ही डायव्हिंग सूट चढवले, सिलेंडर्स चेक केले. आता पाण्यात बुडी घेणार तेव्हाच एक मोठी टायगर शार्क अगदी जवळून गेली. आम्ही लगेच पाय वर घेतले. सचिनने पटकन सॅटेलाइट फोनने दुसऱ्या बोटीशी संपर्क साधला. साल्यांनो, पाण्यात टाकताय ते मांस की स्वतःच खात बसलात? 10 फुटाचा एक शार्क आरामात फिरतोय इथे, सचिन ओरडला. आपल्या फाजील जिभेला लगाम घाल सेवका. आज अस्मादिकांचा उपवास आहे. अस्मादिकांनी मित्रवर्य विजयसोबत केव्हाच रक्तमांस मिश्रित पदार्थ सागर जलात विखुरण्यास आरंभ केला आहे. पण ती क्रूर दंताळी मांसाहारी मासोळी इथे आकृष्टच होत नाही. त्याला अस्मादिकांनी काय करावं? विशालने उत्तर दिले. पण ते सचिनला कळलेच नाही. तो आणखी भडकला. साल्या, तुझं संस्कृत थांबव आणि विजयला फोन दे आत्ताच्या आत्ता. विजयनेही तीच माहिती पुरवली. कदाचित सर्व शार्क माशांना आज दुसरीकडे कुठेतरी मोठी मेजवानी मिळाली असेल. एखादी मेलेली व्हेल वगैरे लाटांवर तरंगत असेल. आपल्यासाठी ही चांगलीच बातमी आहे. थोड्याच वेळात ही टायगर शार्कही वास हुंगत तिथे निघून जाईल, मी म्हटलं. आणि तसंच झालं. शार्क निघून गेली. आमचा डायव्हिंगचा मार्ग मोकळा झाला. मग आता आम्ही काय करायचंय? विजयने फोनवर विचारलं. तुम्ही आमच्या बोटीपासून 500 मीटरच्या परिघात गोल गोल फिरत राहा. पुन्हा एखादी शार्क दिसल्यास आम्हाला सावध करा, राजेशने सल्ला दिला.
आम्ही पाण्यात पहिली बुडी घेतली. लिडारने योग्य सिग्नल्स पुरवले होते. खरंच इथे एक बुडालेलं जहाज होतं, पण ते निजामाच्या ताफ्यातील 3 जहाजांपैकीच एक आहे का याची खात्री होणं बाकी होतं. आम्ही हलकेच त्या जहाजावर उतरलो. डेक रिकामीच होता. जहाजाला शैवाल आणि प्रवाळांनी घेरलं होतं. किनाऱ्यावरील खडकाला आपटल्यामुळे जहाजाचा पुढचा भाग फुटून मोठं भगदाड पडलं होतं. काल परतवे ते आणखी मोठं झालं होतं. आम्ही मग जहाजाच्या कडेला गेलो. पारसी आणि हिंदीत लिहिलेलं नाव दिसलं. दौलत-ए-निजाम असं त्या जहाजाचं नाव होतं. निसंशयपणे हे खजिन्याच्या ताफ्यातलंच जहाज. पण यात खरोखर खजिना आहे का? आम्ही त्या भगदाडातून आत जायचं ठरवलं. योगिनीकडे टॉर्च होता, मंगेशकडे दोरखंड आणि एक्स्ट्रा सिलेंडर. माझ्याकडे शार्कपासून रक्षणासाठी शार्क स्पेअर अर्थात भाला. आम्ही भगदाडातून आत शिरलो. पण ही जहाजाची पहिली लेवल होती. यात फक्त समुद्र प्रवासाला आवश्यक वस्तू होत्या. सर्वांवर दाट शैवाल धरलेलं ईलसारखे मासेही आत पोहत होते. बराच अंधार होता. एकाच टॉर्चच्या उजेडात जहाजाचा एकच भाग प्रकाशमान होई. लाकडी पेट्या कुठे दिसेनात. तेवढ्यात योगिनी आणि मंगेशच्या सिलेंडर्समधील प्राणवायू संपल्याची घंटा वाजू लागली. आमच्याकडे एकच एक्स्ट्रा सिलेंडर होता. आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. खोल पाण्यात डायव्हिंग केल्यावर एकदम बाहेर पडता येत नाही. पाण्यात असताना शरीरावर असलेल्या दाबाचा परिणाम जाणवतो. आम्ही थोडा वेळ लाटांखाली वावरलो. मग आम्हाला वर ओढून घेण्यात आलं. टीम बीला आम्ही पूर्ण परिस्थितीची कल्पना दिली. जहाजात खजिना असलाच तर तो जहाजाच्या अगदी तळाला असेल. अपघातामुळे जिना चिरडलाय. तुम्हाला लेवल 1 मधून खाली जाण्यासाठी जहाजाच्या फळ्या तोडाव्या लागतील. या कामाला 1.5 तास लागेल. साहित्य घेऊनच जा. त्याप्रमाणे तयारी करून किरण, राजेश आणि लिंबाजीने बुडी घेतली. तेव्हाच विजयचा फोनही आला. सर्व काही ओके. शार्कचा नामोनिशाण नाही. मरणाचं ऊन रणरणत होतं. भूकही लागली होती. आम्ही सोबत आणलेली सँडविचेस खाऊन पुढच्या फेरीसाठी मानसिक तयारी करू लागलो. तासाभराने टीम बी वर आली. त्यांनी एक माणूस आत जाऊ शकेल इतकं भगदाड जहाजाच्या पहिल्या लेवलवर तयार करून ठेवलं होतं. पण प्राणवायू संपल्याने त्यांना आत जाण्याची संधीच मिळाली नाही. ते काम आता आमचं होतं. आम्ही बुडी घेऊन सरळ जहाजात शिरलो. तोडलेलं भगदाड शोधलं. तिथून आत गेलो. आत गहिरा काळोख होता. पण यावेळी आम्ही 2 टॉर्च आणले होते. ते मंगेश आणि योगिनीने सांभाळले. मी आत शोधाशोध करू लागलो. गाळांचा जाडजूड थर हटवल्यावर आत लाकडी खोके दिसू लागले. एकात एक घट्ट अडकलेले. मी आणि मंगेशने कसाबसा एक खोका खेचून वर काढला. सोबत आणलेल्या लोखंडी पहारीने त्याचं झाकण उघडलं. आत सोन्याच्या लखलखीत विटा होत्या. खजिना सापडला. आम्हाला अत्यानंद झाला. तो खोका घेऊन आम्ही जहाजाच्या डेकवर आलो. त्याला दोरी बांधून फुगा वर सोडला. थोड्याच वेळात तो खोका वरच्या बोटीवरील मंडळींनी खेचून घेतला. आमचाही प्राणवायू संपत चालला होता, म्हणून आम्हीही वर गेलो. बोटीवर एकच जल्लोष झाला. विजय आणि विशालही खजिन्याचं पहिलं दर्शन घ्यायला परत येत होते. 24 कॅरेट सोन्याच्या चांगल्या जाडजूड वजनदार विटा. एकाच खोक्यात 50 किलो सोनं सापडलं. आम्ही खूपच खुश होतो. पण खाली असंख्य खोके होते. टीम बी आता 5-6 खोके घेऊनच परत येऊ अशा निर्धाराने खाली गेली. आम्ही आतुरतेने वर येणाऱ्या खोक्यांची वाट पाहू लागलो. पुढच्या खोक्यात काय असेल? हिरे, माणके की मौल्यवान दागिने? पण अर्धा तास झाला तरी एकही फुगा वर येईना. त्यांना इतका वेळ लागायला नको होता. अरे ते काय तुमच्यासारखे नावापुरता एक खोका घेऊन वर येणार आहेत का? एकदम 10-12 खोके आणतील की नाही ते बघा, सचिन खुश होत म्हणाला. पण आणखी अर्धा तास गेला तरी काहीच वर आलं नाही. एव्हाना त्यांचा प्राणवायूही संपायला हवा होता. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी आणि मंगेश पुन्हा खाली जाण्याची तयारी करू लागलो. तेवढ्यात टीम बी वर आली, पण रिकाम्या हातानेच. काय झालं म्हणून विचारताच लिंबाजीने सर्व हकीकत सांगितली.
आम्ही भगदाडातून लेवल 2 मध्ये शिरलो. तुम्ही जिथून लाकडी खोका काढला तिथल्याच दुसऱ्या खोक्याला हात लावला, पण तेवढ्यात कुठून तरी जहाजाचा जुना दोर वाहत आला आणि राजेशच्या सिलेंडरमध्ये अडकला. तो काढण्याच्या नादात सिलेंडरचा पाईपच वेगळा झाला. तो गुदमरू लागला. जास्त खोके वर आणायचे म्हणून आम्ही एक्स्ट्रा सिलेंडर सोबत नेला नव्हता. शेवटी माझ्या टँकमधून त्याला प्राणवायू दिला. आळीपाळीने श्वास घेत कसंबसं तिथून बाहेर पडलो. नशीब जीव वाचला. काय यार तुम्ही, इतक्या सोप्या कामात इतक्या चुका. मी असतो ना तर, सचिन वैतागून म्हणत होता, पण तेवढ्यात किरणने अडवलं. तू असतास तर काय, तुला साधं पोहणं जमत नाही अजून, तू काय खोके बाहेर काढून आणणार. वर बसून बोलायला ठीक आहे, एकदा जातोस का सिलेंडर लावून त्या भयंकर अंधारात, किरणने आव्हान दिलं. सचिन गप्प बसला. खजिन्याच्या लोभात कोणीच बेसिक चुका करू नका. एका वेळी 1-2 खोके वर आणले तरी चालतील, पण एक्स्ट्रा सिलेंडर खाली न्यायलाच हवं. विजय आणि विशाल, तुम्हीही गस्तीवर परत जा. शार्क्सवर लक्ष ठेवा. आता आम्ही पुन्हा खाली जातोय. टीम बीने तोपर्यंत आराम करून शांत व्हावं. राजेश, तू आज पुन्हा खाली गेला नाहीस तरी चालेल. आम्ही ती दोरी शोधून बाहेरच घेऊन येतो, म्हणजे पुन्हा कुणाच्या जीवाला धोका नको, मी म्हटलं. सर्वांनी पटापट सूचनांचं पालन केलं. विजय, विशाल गस्तीवर निघून गेले. आमच्या टीम एने पुन्हा बुडी घेतली. जहाजात प्रवेश केला. यावेळी आम्ही उघडून न पाहताच आणखी 1-2 खोके दोरीला बांधले आणि फुगे वर सोडले. वाहणारी ती जुनाट दोरीही गुंडाळून सोबत घेतली. मग आणखी खोके घ्यायला पुन्हा भगदाडात शिरलो. तेव्हाच बोटीवर सॅटेलाईट फोन वाजू लागला. विजय फोनवर जवळपास किंचाळलाच. पाण्यात कोणी आहे का? असेल तर सर्वांना ताबडतोब वर बोलवा. ती मेलेली व्हेल वाहत तिथेच येत आहे आणि तिच्या अवतीभोवती कमीत कमी 100 शार्क माशांचा थवा आहे.